या पुरवणी मागण्या सरकारचं बहुमत असल्यामुळे जर मंजूरच झाल्या होतीलच, त्यावेळी या सरकारला 1,03,400 कोटी रुपये कमी पडणार आहे. 9 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडून याचा अर्थ सरळ आहे की पुरवणी मागण्या सभागृहासमोर मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही. जेव्हा हा खर्च वाढत जातो त्यावेळी राज्यातल्या गरिबांच्यावर अन्याय होतो, गरिबांच्यावर आणि दुर्लक्षित समाजावर अन्याय होतो. या वर्षीच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागच्या वेळी सरकारने अर्थसंकल्प मांडला त्यावेळी एक विक्रम केलेला असा मी उल्लेख केला. त्यावेळी महसुली तूट ही 45,891 कोटी रुपयाची आणि आज राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या. त्या पुरवणी मागण्या 57,509 कोटीच्या होत्या, ज्याची चर्चा सभागृहामध्ये 7 आणि 8 तारखेला होणार आहे. म्हणजे या पुरवणी मागण्या सरकारचं बहुमत असल्यामुळे जर मंजूरच झाल्या होतीलच, त्यावेळी या सरकारला 1,03,400 कोटी रुपये कमी पडणार आहे. पहिली महसुली तूट 45,891 कोटीची होती बजेटमध्ये. हा एक मोठा विक्रम झाला आणि आज नवा विक्रम केलेला आहे. 57,509 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडून याचा अर्थ सरळ आहे की पुरवणी मागण्या सभागृहासमोर मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही. आणखीन जसं हे पावसाळी अधिवेशन आहे तसं हिवाळी अधिवेशन येणार. मार्च महिन्यात पुढचा बजेट मांडण्याच्या आधी एक पुरवणी मागणी येणार. म्हणजे आणखीन 2 पुरवणी मागण्यांनी या राज्याची तूट 1,03,000 कोटीवरून कदाचित 1.5 किंवा 2 लाख कोटीवर हे पोहोचवतील. याचा अर्थ माझ्यासारखा माणूस असं काढेल की सरकारला सगळे आकडे कागदावर दाखवणं आवश्यक आहे, नाहीतर ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले आहेत किंवा ज्यांच्याकडून त्यांना पेमेंट करायचं आहे, ज्यांना पैसे द्यायचे आहेत, ते जर पैसे दाखवले नाहीत तर ती लोक कदाचित आत्महत्या करतील किंवा यांच्या मागे लागतील. आणि म्हणून सरकारने राज्याच्या अर्थकारणामध्ये एवढ्या मोठ्या तुटीपर्यंत पोचण्याचं धाडस केलंय. याचं कारण सरकारला आता अर्थसंकल्पाचा संतुलन टिकवणं अवघड व्हायला लागलेलं आहे. नाईलाजाने 45,000 कोटीचा महसुली तूट झाल्यानंतर आज नाईलाजाने असेल कदाचित 57,000 कोटी रुपयाचा आणखीन बोजा या सरकारवर यांनी सभागृहासमोर मांडून मागणी केलेली आहे. याचा अर्थ सरकारचं आर्थिकदृष्ट्या संतुलन ढासळलेलं आहे. आणि म्हणून राज्य सरकार नेहमी सांगत असतं आम्ही 18% पोचलोय, 25% GSDPच्या आम्हाला पोचण्याचा अधिकार आहे, इतर राज्य 27% पोचतात. जेव्हा हा खर्च वाढत जातो त्यावेळी राज्यातल्या गरिबांच्यावर अन्याय होतो, गरिबांच्यावर आणि दुर्लक्षित समाजावर अन्याय होतो. त्यामुळे SC आणि ST या 2 घटकांना जे आपण बजेट देतो, OBCच्यासाठी जो पैसा खर्च करतो, तो पैसा खर्च करताना कागदावर दाखवला जातो आणि 31 मार्चला कळतं याच्यातला काही पैसा खर्च झालेला नाही. तीच पुनरावृत्ती पुन्हा या वर्षी सरकार करते असं मला वाटतं. म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.